मंगळागौरीची कहाणी. आटपाट शहर होते. तिथे एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येई. अल्लख म्हणून पुकार करी. वाण्याची बायको भिक्षा आणी. निपुत्रिकाच्या हाती भिक्षा घेत नाही असं म्हणून चालता होई. गोष्ट तिनं नवऱ्याला सांगितली. त्यानं तिला युक्ती सांगितली. दाराच्या आड लपून बस. अल्लख म्हणताच सुवर्णाची भिक्षा घाल. अशी भिक्षा जोडीत घातली. बोवाचा नेम मोडला. बाईवर फार रागावला. मूलबाळ होणार नाही असा शाप दिला. तिनं त्याचे पाय धरले. बोवांनी उशाप दिला. बोवा म्हणाले, आपल्या नवऱ्याला सांग, निळ्या घोड्यावर बस. निळी वस्त्र परिधान कर. रानात जा. तिथं घोडा अडेल. तिथं खण देवीचं देऊळ लागेल. तिची प्रार्थना कर. ती तुला पुत्र देईल. असं बोलून बोवा चालता झाला. तिनं आपल्या पतीला सांगितलं. वाणी रानात गेला. घोडा अडला. तिथं खणलं. देवीचं देऊळ लागलं. सुवर्णाचं देऊळ आहे. हिरजडितांचे खांब आहेत. मानकाचे कळस आहेत. आत देवीची मूर्त आहे. मनोभावे पूजा केली. त्याला देवी प्रसन्न झाली. वर माग म्हणाली. घर दार आहेत. गुरढोरं आहेत. धन द्रव्य आहे. पोटी पुत्र नाही म्हणून दुःखी आहे. देवी म्हणाली, तुला संततीचं सुख नाही. मी प्रसन्न झाले आहे तर तुला देते. अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल. दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल. कन्या घेतलीस तर बालविधवा होईल. इच्छा असेल ते मागून घे. त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला. देवीनं माझ्या मागच्या बाजूस जा. तिथं एक गणपती आहे. त्याच्या मागं आंब्याचं झाड आहे. गणपतीच्या दोधावर पाय दे. एक फळ घे. घरी जाऊन बायकोला खाऊ घाल. म्हणजे तुझा कार्यभाग होईल असं सांगितलं. नंतर देवी अदृश्य झाली. वाणी देवळामागं गेला. गणपतीच्या दोधावर पाय दिला. झाडावर चढला. पोटभर आंबे खाल्ले. पोटभर घरी नेण्याकरिता घेतले. खाली उतरून पाहू लागला. तो आपल्या मोठेत आंबा एकच आहे असं 4-5 वेळा झालं. गणपतीला त्रास झाला. त्यानं सांगितलं, तुझ्या नशिबी एकच फळ आहे. फळ घेऊन घरी आला. बायकोला खाऊ घातला. ती गरोदर राहिली. दिवसामासी गर्भ वाढू लागला. 9 मास पूर्ण झाले. वाण्याची बायको बाळंतीण झाली. मुलगा झाला. उभयंतांना मोठा आनंद झाला. दिवस मासी वाढू लागला. 8व्या वर्षी मुंज केली. 10व्या वर्षी लग्न करा म्हणाली. काशी यात्रेशिवाय लग्न करणं नाही असा माझा नवस आहे असा जवाब दिला. काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठविलं. मामा भाचे काशीस जाऊ लागले. जाता जाता काय झालं, वाटेत एक नगर लागलं. तिथं काही मुली खेळत होत्या. त्यात एकमेकींचं भांडण लागलं. एक गौरी भुरकी मुलगी होती. तिला दुसरी मुलगी म्हणू लागली, काय रांड द्वाड आहे. काय रांड द्वाड आहे. तेव्हा मी मुलगी म्हणाली, माझी आई मंगळागौरीचं व्रत करते. आमच्या कुळा वंशामध्ये कोणी रांड होणार नाही. मग मी तर तिची मुलगी आहे. हे भाषण मामानं ऐकलं. त्यांच्या मनात आलं, हिच्याशी भाच्याचं लगीन करावं म्हणजे हा दीर्घायुष्य होईल. परंतु हे घडतं कसं. त्या दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केलं. इकडे काय झालं, त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा आजारी झाला. मुलाच्या आईबापानं पंचायत पडली. कोणीतरी प्रवासी मिळेल तर बरं होईल. त्याला पुढं करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा पाहू लागले. मामा भाचे दृष्टीस पडले. मामापासून भाच्याला नेलं. गोरच लग्न लावलं. उभयंतांना गौरीहरापाशी निजवलं. दोघं झोपी गेले. मुलीला देवीने दृष्टांत दिला. अगं अगं मुली, तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल. त्याला पिण्याकरता दूध ठेव. एक कोरा कर जवळ ठेव. दूध पिऊन साप कऱ्यात शिरेल. अंगाच्या चोळीनं तोंड बांधून टाक. सकाळी उठून आईला ते वाण दे. तिनं सर्व तयारी केली. दृष्टांताप्रमाणे घडून आलं. काही वेळानं तिचा नवरा उठला. भूक लागली म्हणू लागला. लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर तिला आपली अंगठी दिली. पहाटेस उठून ताट घेऊन बिऱ्हाडी गेला. मामा भाचे मार्गस्थ झाले. दुसरे दिवशी काय झालं, हिनं सकाळी उठून स्नान केलं.
आपल्या आईला वाण दिलं. आई उघडून पाहू लागली. तो आत हार निघाला. आईने कन्याच्या गळ्यात हार घातला. पुढे पाहिलं, वर मांडवात आला. मुलीला खेळायला आणलं. ती म्हणाली, हा माझा नवरा नाही, मी याच्याबरोबर खेळत नाही. रात्रीची लाडवांची व अंगठीची खून काही पटेना. आईबापांना पंचायत पडली, हिचा नवरा कसा सापडतो. नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीने धुवावे, आईनं पाणी घालावं, भावानं गंध लावावं आणि बापानं विडा द्यावा, असा क्रम चालू केला. शेकडो लोक येऊन जेवू लागले. इकडे मामाभाचे काशीस गेले. पुष्कळ दानधर्म केला. तीर्थयात्रा केल्या. ब्राह्मणाचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्याला मूर्छा आली. यमदूत प्राण न्यायला आले. मंगळागौर आडवी झाली. त्या दोघांचं युद्ध झालं. यमदूत पळून गेले. गौर तिथं अदृश्य झाली. भाचा जागा झाला. तसा आपल्या मामाला सांगू लागला, मामा, मला असं स्वप्न पडलं. मामा म्हणाला, ठीक झालं, तुझ्यावर विघ्न टळलं. उद्या आपण घरी जाऊ. परत येऊ लागले. लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. दासींनी येऊन सांगितलं, इथं अन्नछत्र आहे, तिथं जेवायला जा. ते म्हणाले, आम्ही परान्न घेत नाही. दासींनी यजमानीस सांगितले. त्यांनी पालखी पाठवली. आदरातिथ्यानं घरी नेलं. पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं. नवऱ्याने अंगठी ओळखली. आईबापांनी विचारलं, तुझ्याजवळ खून काय आहे. त्यानं लाडवाचं ताट दाखवलं. सर्वांना आनंद झाला. भोजन समारंभ झाला. मामाभाचे सून घेऊन घरी आले. सासूने सुनेचे पाय धरले. तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला, असं म्हणाले. तिनं सांगितलं, मला मंगळागौरीचं व्रत असतं. ही सगळी तिची कृपा. सासर माहेरची, घरची दाराची माणसं एकत्र झाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं. तिला जशी मंगळागौर प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो. ही धर्मराजाला कृष्णाने सांगितलेली 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. तर मैत्रिणींनो, अशी होती ही मंगळागौरीची कहाणी. तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंटद्वारे कळवा. आणि हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आपल्यासाठी अशाच नवनवीन कथा घेऊन येत असते. चला तर मग भेटूया एका नवीन आणि छानशा कहाणीसोबत.